केशवसुतांच्या 5 कविता आपण पाहिलेल्या आहेत. आता केशवसुतांच्या नंतर वसंत बापटांच्या 5 कविता आपल्याला पाहायच्यात. त्या 5 कविता म्हणजे फुंकर, जपावयाला शिकली होतीस, आज अचानक, नाजूक रोपडे आणि विस्मृती. वसंत बापटांचा जो कालावधी आहे हा 1922 ते 2002. त्यांचा जन्म कराडमध्ये झालेला आहे आणि त्यांचं संपूर्ण शिक्षण हे पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयात झालेलं आहे. MA पर्यंत मराठी आणि संस्कृत विषयाचे ते प्राध्यापक होते आणि 1974 पासून मुंबई विद्यापीठाच्या टागोर अध्यासनामध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. वसंत बापटांची जी कविता आहे ही वसंत बापटांची बव्हंशी कविता ही नाट्यात्म वळणाची कविता आहे. मग ती प्रेमकविता असू दे किंवा सामाजिक कविता असू दे. तसं पाहिलं तर वसंत बापटांनी आपलं काव्यलेखन स्वातंत्र्योत्तर काळात केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या बऱ्याचशा सामाजिक कवितांमध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील जाणीवा आणि उणीवा प्रकर्षानं व्यक्त झाल्याचं जाणवतं. विषयाचं नाविन्य आणि अभिव्यक्तीचं प्रावीण्य हे वसंत बापटांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यांची कविता ही प्रयोगशील नाही, पण सादरीकरणाचा वेगळा साज आणि वेगळा बाज मात्र त्यांच्या कवितेमध्ये आहे. अन्य कवींनी मराठी रसिकांना कविता वाचायला शिकवली, पण बापटांनी मात्र आपली कविता रसिकांना ऐकायला शिकवली. त्यांनी स्वतःचा म्हणून एक श्रोता वर्ग तयार केला आणि श्रोत्यांना कविता ऐकायला लावली. कवितेचा कान आणि कवितेचं मन तयार करण्याचं आव्हानात्मक कार्य जे आहे हे आव्हानात्मक कार्य वसंत बापटांच्या कवितेनं स्वीकारलं आणि ते यशस्वीपणे पेललं देखील. त्यांची कविता कधी भावकवितेची मालिका असते तर कधी नाजूक कळ्या फुलांची कलिका असते. म्हणूनच मराठी भावकवितेच्या प्रवाहात वसंत बापटांच्या कवितेनं तिचं म्हणून एक स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे. बापटांनी जीवनातील नानाविध भावभावना आपल्या कवितेत अशा काही गुंफल्या आहेत की ही गुंफण जेव्हा रसिकांच्या प्रत्ययाला येते तेव्हा तिच्यात मानवी जीवनातील नानाविध भावतरंग आणि भावजीवनातील नाट्यतरंग एकवटल्याचं दिसून येतं. ही कविता जशी शाहिरी धाटणीची आहे तशीच ती निसर्ग कविताही आहे. परंतु ह्या
निसर्ग कवितेवर अन्य कोणत्याही कवीची छाप किंवा मोहर नाही. बापटांची कविता ही बापटांची आणि बापटांचीच आहे. त्यांना आपल्या कवितेच्या अभिव्यक्तीसाठी लावणी, पोवाडा, गीत, मुक्तछंद असे रचनाबंध आशयानुसार वापरावे वाटत असले तरी देखील तिचा आविष्कार मात्र सौंदर्यलक्षी असाच आहे. तिच्यात जसा छुनछुनत्या पैंजणांचा नाद आहे तसाच भावनिक वादविवादही आहे. ती जशी चित्रमय आहे तशीच नाट्यमयही आहे. जर तिच्यातील नाट्याचा प्रेक्षक होऊन तिचा शोध घेतला तर त्या प्रेक्षकाला निश्चितच तिच्यातील नाट्य प्रत्ययाला येतं. फक्त हे नाट्य कुठं आहे आणि कसं आहे हे शोधल्याशिवाय सापडत नाही. वरवरून साधी आणि सोपी वाटणारी ही कविता प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाताना दिसते. शौर्य, क्रौर्य आणि धैर्य यांचा समन्वय त्यांच्या कवितेत झालेला आहे. त्यांच्या कवितेनं जरी मराठी कवितेची अनेक वळणं पाहिलेली असली तरी देखील आपली कविता कोणत्याही एका वळणाची होऊ दिलेली नाही. त्यांनी तशी विपुल काव्यरचना केलेली आहे. बिजली हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1952 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर सेतू हा 1957 मध्ये प्रसिद्ध झाला. सेतू हा त्यांचा सर्वाधिक गाजलेला काव्यसंग्रह आहे. 11वी दिशा हा 1962 मध्ये प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह आहे. सकीना हा 1972 मध्ये प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह आहे. मानसी हा 1977 मध्ये प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह आहे. प्रवासाच्या कविता हा 1982 मध्ये प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह आहे. शिंग फुंकिले रणी 1984 मध्ये प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह आहे. शूरमर्दाचा पवाडा 1988 मध्ये प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह आहे. मेघ हृदय हाही 1988 मधलाच काव्यसंग्रह आहे. तेजसी हा 1991 मधला काव्यसंग्रह आहे. राजसी हाही 1991 मधलाच काव्यसंग्रह आहे. रसिया हा 1993 मधला काव्यसंग्रह आहे. ह्या 12 काव्यसंग्रहामधून त्यांनी विपुल असं काव्यलेखन केलेलं आहे आणि त्यांच्या कवितेत वैविध्य सुद्धा आहे. त्यांची आरंभीची बिजलीमधील जी राजकीय आणि सामाजिक कविता आहे ही राजकीय आणि सामाजिक कविता ही कुसुमाग्रजांना वाट पुसणारी कविता आहे. तिला जसा संत पंत संतांचा वारसा आहे तसाच बालकवी कुसुमाग्रजांचाही वारसा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर बिजलीमधील दख्खनची राणी आणि कुसुमाग्रजांच्या विशाखामधील आगगाडी आणि जमीन यांचं रचनादृष्ट्या बरंचसं साम्य
हे आपल्याला दाखवून देता येईल. म्हणजे दख्खनची राणीमध्ये ते असं म्हणतात की दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो शेकडो पिले ही चालली खुशीत. दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत. बिजलीमधली दख्खनची राणी आहे. तर विशाखामधली कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीनची सुद्धा चाल अशीच आहे. नको ग आक्रंदे जमीन पायाशी लोळत विन विनमून. म्हणजे ही चाल चाल त्याच पद्धतीनं आशय अभिव्यक्ती. दख्खनची राणी म्हणजे डेक्कन क्वीन. पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन जी असते, ह्या डेक्कन क्वीनचं वर्णन. म्हणजे इंग्रजीत तिला डेक्कन क्वीन म्हणायचं, मराठीत दख्खनची राणी म्हणायचं. आणि या दख्खनच्या राणीवरती वसंत बापटांनी कविता लिहिलेली आहे. आणि आगगाडी आणि जमिनीवरती कुसुमाग्रजांनी कविता ही लिहिलेली आहे. तर एकंदरीत वसंत बापटांच्या कवितेमध्ये येतं ते नाट्य. आता हे नाट्य कसं येतं ते पाहण्यापूर्वी आपल्याला नाट्य म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे. याचं कारण असं, आपण म्हटलं की केशव हे वसंत बापटांची कविता ही नाट्यमय कविता आहे. नाट्यमय कविता आहे हे खरं आहे. पण नाट्य म्हणजे काय हेच जर आपल्याला माहिती नसेल तर नाट्यमय कविता आहे हे म्हणण्याला काय अर्थ आहे. म्हणून नाट्य म्हणजे काय हे आपण जरा जाणून घेऊया. नाट्यात काय असतं तर नाट्यात संघर्ष असतो, नाट्यात सूचकता असते, नाट्यात गतिमानता असते, नाट्यात अंतर्विरोध असतो, नाट्यात आभासांची निर्मिती असते, नाट्यात मानसिक भावनिक आंदोलनं असतात. थोडक्यात नाट्य हे वास्तव नसतं, परंतु वास्तवाची जाणीव मात्र करून देत असतं. नाट्यात दोन घटकांमधील प्रेरणांचा विरोध, ह्या परस्पराविरोधी प्रेरणांमधून घडणाऱ्या परस्पर विरोधी कृती, या प्रेरणांचं आणि तजन्य कृतींचं एक ज्ञान व दुसरं ज्ञान यात असलेला परस्पर विरोध या घटकांचा आढळ होतो. म्हणजेच जर नाट्यात्मक अनुभूती यायची असेल तर विरोधाभास असणं क्रमप्राप्त आहे. आणि हा विरोधाभास बापटांच्या बहुतांशी कवितेमध्ये आपल्या प्रत्ययाला येतो. उदाहरणार्थ, रेशमी विनाव साडी 100 रोज परी, घरधन्नीचे नेसू लाजीरवाने, स्वातंत्र्य कुठे स्वातंत्र्य, कुणा स्वातंत्र्य, कसे स्वातंत्र्य, किती स्वातंत्र्य, असा प्रश्न स्वतःलाच इथं विचारणं भाग पडतो. त्याच पद्धतीनं त्यांच्या सावंत या कवितेमधला जो सावंत आहे, ह्या सावंतशी त्यांनी केलेला जो एकेरी संवाद, ह्या एकेरी संवादामध्ये त्यात सुद्धा एक प्रकारचं नाट्य येतं. ते सावंतला म्हणतात की सावंत, किती वर्षांनी भेटतो आहेस मला, स्वराज्य आले आणि जुने देखील झाले, चले जाओ पुकारणारा तुझा इरसाल म्हातारा केव्हाच शांत झाला. 11वी दिशा नावाचा कविता संग्रह आहे, त्याच्यात सावंत नावाची
ही कविता आहे. या कवितेतली जी भाषा आहे ही या कवितेतली भाषा वरवरून जरी साधी आणि सोपी वाटली तरी तिच्यात अंतर्यामी वेधकता आणि भेदकता आहे. तर अशी ही अंतर्यामी वेधकता आणि भेदकता नाट्यामध्ये असते. आता आपण वसंत बापटांची पहिली कविता जी आहे ही पहिली कविता पाहू. ही पहिली कविता आहे फुंकर. अतिशय नाट्यमय अशी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे फुंकर. बसा म्हणालीस मी बसलो, बसा म्हणालीस मी बसलो, हसलीस म्हणून हसलो, बस इतकेच, बाकी मन नव्हते थाऱ्यावर. दारावरचा पडदा दपटीत तू लगबग निघून गेलीस, दारावरचा पडदा दपटीत तू लगबग निघून गेलीस. माझ घरात माझ्यासोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या. या जाळीच्या पडद्यात कशाला कोरले आहेस हृदय उलटे उत्तान. या जाळीच्या पडद्यात कशाला कोरले आहेस हृदय उलटे उत्तान. काचेच्या कपाटात कशाला ठेवले आहेस भुष्याच्या रागू मैना. उडताहेत लाकडी फळांवर कचकऱ्यांची फुलपाखरे, भिंतीवर रविवर्म्यांची पौष्टिक चित्रे हारीने. काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा, काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा. त्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो. तू विचारलेस काय घेणार, तू विचारलेस काय घेणार, काय पण साधा प्रश्न काय घेणार. देणार आहेस का मला ते सारे पूर्वीचे, मला हवे आहेत ते चिंचेचे आकडे, ते आधाशी ओठ, ती कुजबूज, त्या शपथा. दे झालं कसलं ही साखर पाणी. तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे. तुझ्यावरची सारी साय या फुगीर गालांवर उसळते आहे. बळकट बाहू, रुंद खांदे, डोळ्यात कर्तेपणाची चमक छान आहे. राग येतो तो तुझा, राग येतो तो तुझा. या चित्रात तू अशी दिसतेस, अशी दिसतेस की जसे काही कधी झालेच नाही. मी तुला बोलणार होतो छद्मीपणाने, निदान एक वाक्य, एक गहरी बाण, निदान एक. ते मला जमलं नाही आणि तू तर नुसती हसतच होतीस. आता एकच सांग, उमऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं, इतकी का तुला सुपारी लागली. पण नकोच सांगूस, तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर. आता ही जी फुंकर आहे, ह्या फुंकर कवितेत इथून तिथून भरलेलं आहे. ते सगळं नाट्य भरलेलं आहे. नाट्यमय
आविष्कार असणारी ही कविता आहे. हिची पार्श्वभूमी कशी आहे? या कवितेत ती कुठंही बोलत नाही. बोलतोय तोच बोलतो आहे आणि त्याच्या बोलण्यातूनच त्याच्यातला आणि तिच्यातला जो भूतकाळ आहे हा भूतकाळ उभा राहिलेला आहे. आपण यापुढचं विश्लेषण जे आहे हे यापुढचं विश्लेषण पुढच्या भागात बघू.